नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। स्थानिक गुन्हे शाखेकडून चिंचपूर पांगुळ तालुका पाथर्डी येथे दरोडा टाकून लुटणारी बदाम गँग 48 तासात जेरबंद। आरोपींकडून 10 दरोडा, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून 10,71,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। माश्री सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखल असलेल्या दरोडा व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलेले आहे। पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी घटना ठिकाणी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी हरीश भोये, अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, शाहीद शेख, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, बाळासाहेब खेडकर, प्रकाश मांडगे, सागर सुसाने, महिला पोलीस अंमलदार वंदना मोडवे, चालक महादेव भांड, भगवान धुळे यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना व मार्गदर्शन करून सदरचे पथक हे रवाना करण्यात आले होते। तसेच यावेळी आरोपी नामे बदाम कडू काळे, वय 22 वर्षे, राहणार शिरोडी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, साईनाथ विष्णू चव्हाण, वय 22 वर्षे, राहणार मुर्दे वडगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तसेच ऋतिक हसमुख चव्हाण, वय 20 वर्षे, राहणार खोसपुरी, तालुका जिल्हा अहिल्यानगर, महेश उर्फ उमेश नंदू काळे, वय 20 वर्षे, राहणार खोसपुरी, तालुका जिल्हा अहिल्यानगर, भैया कडू काळे, वय 20 वर्षे, राहणार शेकटा, तालुका गंगापूर, जिल्हा अहिल्यानगर, लाकर करमत काळे, वय 26 वर्षे, राहणार शेकटा, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तसेच ताराचंद विरुपन भोसले, राहणार गाजगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर फरार। तसेच तिरंगा कडू काळे, राहणार शिरोडी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर फरार असे असल्याचे सांगितले। तसेच यांच्याकडे एकूण 10,71,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला आहे। तसेच यावेळी ताब्यातील आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपास कामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहे। सदरची कारवाई ही सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।